लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून महायुतीमध्ये विसंवाद वाढतोय। तीन प्रमुख पक्षच नव्हे तर छोटे मित्र पक्षही स्वबळाची भाषा करतात। बच्चू कडू यांच्यानंतर आता मनसेच्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळ आजमावून पाहायचं ठरवलंय। पाहूयात याच संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। मनसे आणि महायुतीमध्ये जुळून आलेलं मेतकूट आता संपण्याची लक्षणं दिसतायत। लोकसभा निवडणुकीपूर्वी भक्कम वाटणारी दोस्ती आता तुटण्याच्या मार्गावर आहे। बाहेरून पाठिंबा देत महायुतीच्या गोटात गेलेले राज ठाकरे महायुतीवर समाधानी नाहीत। त्यामुळेच की काय, मनसेच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठीच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत। या बैठकीमध्ये बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही तर ते मोदी विरोधातलं मतदान आहे असं सांगितलं। लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दलही राग आहे आणि लोक मनसेची वाट पाहतायत असं राज ठाकरे म्हणाले। विधानसभेच्या 200 ते 225 जागांवर आपण तयारी करतोय। महायुती किंवा महाविकास आघाडी यांचंच जागा वाटप ठरत नाही आणि मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वबळाचा नुसताच नारा दिला नाही तर त्या दृष्टिकोनातून पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या। विधानसभा मतदारसंघांच्या आढाव्यासाठी स्वतंत्र टीम बनवल्यात। युती आणि आघाडीकडे लक्ष न देता पक्ष संघटना वाढवण्याच्या सूचना दिल्यात। विधानसभेबाबतची भूमिका योग्य वेळेला मांडेन असं राज ठाकरे म्हणाले। पक्ष सरचिटणीस आणि नेत्यांना पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय माहिती लवकरात लवकर द्यावी। विधानसभेचे उमेदवार पारदर्शक आणि पक्षाशी प्रामाणिक असलेले लोकच असतील। 1 महिन्यानंतर सर्व मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक होईल। आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायच्या आहेत। सर 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं। बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे। विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे। इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे। पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरही तोंडसूक घेतलाय। उद्धवना मिळालेली मतं मराठी मतदारांची नाहीत असा दावा त्यांनी केला। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी मग राज ठाकरेंच्या स्वबळाचीच खिल्ली उडवली आहे। कुठे आपण अशा लोकांच्या नादाला लागायचं जे कधी निवडणुकाच लढवत नाहीत। आता कुठेतरी त्यांचा उमेदवार उभा राहणार असं वाटत होतं आणि पुन्हा देवेंद्रजींच्या आदेशानंतर लगेच ज्यांनी माघार घेतली आहे, मला नाही वाटत की अशा लोकांवर मी बोललो पाहिजे आणि माझा वेळ वाया घालवला। मनसेच्या निवडणूक कामगिरीवर लक्ष टाकलं तर 2009च्या लोकसभा आणि विधानसभा आणि 2012च्या महापालिका निवडणुका सोडल्यास मनसेचा प्रभाव नगण्य राहिलाय। मनसे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरली ते 2009ला। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं 11 जागा लढल्या होत्या। एकाही जागेवर विजय मिळाला नसला तरी 3 मतदारसंघात मनसे दुसऱ्या नंबरवर होती, तर उरलेल्या 8 मतदारसंघात मनसे उमेदवारांना मताधिक्यापेक्षा जास्त मतं मिळून ते 3ऱ्या स्थानी होते। याचा काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला होता। मनसेनं 15 लाखांपेक्षा जास्त म्हणजे 4.60% मतं घेत आपला प्रभाव दाखवून दिला होता। 4 महिन्यातच विधानसभेच्या 143 जागा लढवून 13 जागांवर विजय देखील मनसेनं मिळवलेला होता। मतांची टक्केवारीही 5.71% वाढलेली होती। त्यानंतरच्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेनं आपली ताकद वाढवली। नाशिकमध्ये 40 नगरसेवक जिंकून आणले आणि स्वबळावर सत्ता स्थापन केली। मुंबईत 27, कल्याण डोंबिवलीमध्ये 28, पुण्यात 29, जळगावमध्ये 12 आणि इतर 12 महानगरपालिकांमध्ये 25 नगरसेवक निवडून आणले। म्हणजे 2012च्या 17 महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे 161 नगरसेवक जिंकून आले होते। 2014 आणि 2019च्या विधानसभेला मात्र मनसेचा फक्त 1 आमदार जिंकला। 2014 आणि 2019ची लोकसभा तर मनसेनं लढली सुद्धा नाही। महायुतीमधल्या प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडूंनी सुद्धा
विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे. रयत संघटनेचे सदाभाऊ खोतही भाजपला आयारामांचे लाड करू नका असा सल्ला देत आहेत. अशातच मनसेची स्वबळाची तयारी महायुतीला धक्का देणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.